तर मी जिप्सीचा मला पहिला प्रोड्युसर मिळवण्यापर्यंत मी 250 लोकांना भेटलो. मी दुसरे निर्माते शोधायला सुरुवात केली, पण निर्माते काही मिळत नव्हता आणि मग मी ते पूर्णच थांबवलं. आता म्हणलं नको आणि मग मी दुसरी कमर्शियल फिल्म करत होतो. आमचं काहीतरी एप्रिलमध्ये शूट होतं. जानेवारीपर्यंत वगैरे मी ते करत होतो सगळं आणि जानेवारीमध्ये माझ्या लक्षात आलं की नाही यार, मला जिप्सीच फिल्म करायची. आणि मी तेव्हा प्रोड्युसर वगैरे काहीच नव्हतं. मग मी माझ्या भावाला फोन केला. म्हणलं आपण जे आत्ता करतो ते थांबूयात म्हणलं, कारण माझं ह्या गोष्टीमध्ये मन लागत नाही आहे. मला जिप्सीच करायची. आणि मग तो म्हणला की मग निर्माताच नाही आपल्याकडे, फिल्म कशी करणार. म्हणलं बघू कसं करायचं. आणि मग आम्ही ठरवलं की ठीक आहे करत. आणि आम्ही मला वाटतं आम्ही काहीतरी एप्रिलला फ्लोअरवर जाणार होतो आणि जानेवारीमध्ये ठरवलं की आपण की एका शेड्यूलला म्हणजे एक आमची ॲक्ट्रेस जी फिल्ममधली आहे ती म्हणली नाही मला गाडीच पाहिजे. आमचं तेव्हा बजेट नव्हतं आणि आमचं ठरल्याप्रमाणे ते नव्हतंच आहे. आणि मग करायचं काय, तर राहिलं होतं शेवटचं. तर मी माझ्या बायकोचं मंगळसूत्र घाण ठेवलं आणि ती गाडी करून दिली तिला तिथून पुण्यातनं गणपतीपुळेपर्यंत. अशा परिस्थितीतनं आम्ही करत होतो.